डाएट करताय पण गोड खायची इच्छा आवरत नाही, मग आजची ही रेसिपी तुमच्यासाठी. साखर न वापरता पौष्टिक आणि चविष्ट असे हेल्दी डाएट लाडू आज आपण बनवणार आहोत. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर ह्या डाएट लाडूसाठी 1 वाटी मुगाची डाळ एका सुती कपडा ओला करून त्यामध्ये चांगली पुसून घ्यायचे. डाळीला जे पण पावडर लागलेली असते ती सगळी निघून जाते, त्यासाठी ही चांगली घासून पुसून घ्यायची डाळ. आणि गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची. कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये 1 वाटी डाळ खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायची. मुगाची डाळ पटकन भाजली जाते, त्यासाठी सतत परतवत राहून चांगली खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायची. तर ही वेगळी काढून ठेवायची. त्यानंतर त्याच कढईमध्ये रोल ओट्स जे असतात ते 1 वाटी घेतलेत, ते चांगले भाजून घ्यायचे. ते पण चांगलं सुवास येईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचे. ओट्स भाजायला वेळ लागत नाही, हे आपल्याला मिक्सरला लावायचे, त्यामुळे चांगले थोडे क्रिस्पी झाले पाहिजेत असे भाजून घ्यायचे. ओट्स भाजून झाले की तेही मी ते परातीत पण वेगळे काढून ठेवले. आता त्याच कढईत स्वच्छ करून मखाना भाजून घ्यायचे. मखाना पण आपल्याला मिक्सरला लावायचे, त्यामुळे चांगले क्रंची क्रिस्पी होईपर्यंत भाजायचे आहेत. मखाना भाजून झाले की ते एका डिशमध्ये काढून ठेवले. हे सगळे जिन्नस मी जराही तूप न वापरता असे सुकेच भाजून घेतलेत. आता थोडंसं तूप घालून बदाम आणि अक्रोड भाजून घ्यायचे आहेत. ते चांगले खरपूस भाजायला पाहिजेत म्हणून थोडं तूप टाकलं. आता तेच भाजून झाल्यावरती त्यामध्ये काळ्या मनुका घातल्यात, त्या पण नरम होईपर्यंत भाजून घ्यायचे. तर हे ड्रायफ्रूट्स वेगळ्या डिशमध्ये काढून घ्यायचे. नंतर त्याच कढईमध्ये बिया काढलेले खजूर, काळे खजूर असतात ते घालायचे. तर आपण साखरेऐवजी हे खजूर घालणार आहोत, त्यामुळे आपले लाडू छान पौष्टिक होणार आहेत. तरी खजूर ही चांगले नरम होईपर्यंत भाजायचे, म्हणजे मिक्सरला चांगले वाटले जातात. तर आता हे सगळे जिन्नस वेगवेगळे थंड व्हायला ठेवायचे आहेत आणि नंतरच मिक्सरला लावायचे. आधी मी मूग डाळ वाटून घेतली, ती बारीक झाल्यावरती त्याच डाळीमध्ये ओट्स चांगले बारीक करून घेतले. याची चांगली फाईन पावडर होईपर्यंत ते बारीक करायचे आहेत. चांगले बारीक झाले पाहिजेत, एकजीव झाले पाहिजेत, म्हणून अजून एकदा मिक्सरला लावून घेतले आणि चांगलीशी फाईन पावडर करून घेतली. आता हे एका परातीत काढून घेते. नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यात मखाना बारीक करून घेते. मखाना आपण चांगले भाजले, त्याच्यामुळे पटकन ते बारीक होतात आणि छान अशी पावडर होते. आता ही पावडर ही मी त्यामध्ये मिक्स करून घेते, परातीत घालून घेते. आणि नंतर जे ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेतलेत ते बारीक करते. ड्रायफ्रूटची चांगली पावडर होणार नाही, ते असे ओबडधोबडच राहतील, पण ते आपण सगळं मिश्रण परत एकत्र थोडं थोडं करून मिक्सरला लावायचे, तेव्हा ते बारीक होतात. ते खजूर ही चांगले बारीक करून घेतले आणि हे एका डिशमध्ये काढून ठेवले. आता इथे मी जे पिठं बारीक करून घेतली होती ती एक चमचा तुपामध्ये चांगली भाजून घ्यायची आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मेथी पावडर त्याच्यामध्ये घालून तीही चांगली भाजून घ्यायची. 1 चमचा मेथी पावडर घातली. नंतर 1 चमचा जवस पावडर, म्हणजे आळशी चांगली भाजून ती मिक्सरला लावून घेतली होती, ती 1 चमचा. असं सगळं भाजून झाल्यावरती हे ड्रायफ्रूट्स जे आपण वाटून ठेवले ते त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये मी थोडा गूळ टाकणार आहे, सेंद्रिय गूळ आहे, तो 1 खडा टाकणार आहे. आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं करून परत वाटून घ्यायचं आहे. चांगलं एकजीव होईपर्यंत हे परत मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचं. थोडं थोडं करून लावायचं
आणि त्यामध्ये थोडं तूप घालायचं, म्हणजे त्याला बाइंडिंग चांगली येते. आता हे असं थोडं थोडं करून थंड झाल्यावरती थोडं थोडं करून मिक्सरला लावून घ्यायचं आणि थोडं तूप टाकायचं. हे सगळं मिश्रण वाटून झाल्यावरती सगळं व्यवस्थित एकत्र करायचं. थोडी ड्रायफ्रूटचे तुकडे टाकायचे. या लाडवाला थोडी मेहनत आहे, पण एकदम चविष्ट आणि हेल्दी असे लाडू तुम्हाला खायला मिळतील. थोडे ड्रायफ्रूटचे तुकडे आणि थोडी वेलची पावडर असं सगळं मिश्रण एकत्र करून लाडू वळून घ्यायचे. हे लाडू खूपच हेल्दी आहेत आणि चविष्टही खूप आहेत. त्यासाठी जर डाएट करत असाल तर ही रेसिपी नक्की करून बघा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.